जरा खराब झाले बघ वर कोंबडे एवढे आगले का त्याच्यात. असं नाही दादा. बरं काय भाव लावला? तुम्ही सांगा ना. 15 लावतात घेतो सगळं. 15 मिरचीचा मुका नाही मिळायचा. हे राहू दे मग त्याची मिरची आला झाला बस दिवसभर राखण कर. मी घरी घेऊन जाईन पण राखण नाही करायचं असं. होय सोयर्या कसं मागितलं ते येड्यानी? हा त्याने वाटली 15-16. हाय ना मोंड्याचा माल आहे राव. हा एवढा भारी मला असून तो पडून मागत होतो. मग बरं ते जाऊ दे येतो का आठवण मग. हा नाही परवडत. कुठेतरी परवडून घेतलं पाहिजे ना. नाही परवडत. त्याच्यापेक्षा 2 रुपये जादा मागितली मी राव. हा तो राहू दे मा राहू दे देतो का 19 ना बोल. इथं मला झालं उशीर मला जायचं बायकोच्या बड्डेला. आता होईल माय भांडा उचल चल पटकं बाज कधी ठेव गाठी उचल. 40 40 आणि 80 42 82 रुपये. माल टाक खायचं. अरे सर व्यवहार झाला आपला. हा असं येड्याने काय करतो तुला पैसे दिले काटा झालाय आपला. हा तो अंडूची पुढं बसलेला तो 15 रुपयांनी मागत होता आणि तो 18 मागून 19. तुम्ही काय येड्यात करता का मला? का मी येडील झालोय? हा टाक माल खाली. चल माल नाही देत जा. काय करायचं ना काय कर. हो शेट काय काय झालं काय झालं? काहीच झालं नाही. होईन लोकाला चंदन लावायचं बंद करा नाही तर एखाद दिवशी घेता बांबू सारून घेऊन सारं काढून मला काढतात. चल दर पैसे आम्हाला पिकावता येतं पण निघता येत नाही. अवकाती आलो ना फक्ता बी येत नाही. कळलं? हॅलो बाई अध्यक्ष. आता ग बया लईच कडक वार आहे. मिरच्या काय लागल्या रे माग? लय पाडून मागायला लागले. अरे पण देऊन टाकायचं ना स्वस्त माग. आता का लोणचं घालायचं त्याचं? मला तळून खायच्यात. या आईचा तू याच्या काय डोक्यात फरक झाला का रे? शिकलं तेवढं हुकलं फुकणीचं. अहो नसतील कापल्या मिरच्या. खपल्या नसत्या. अरे मेंदूत आऊट झालं बेन. असं उलटा धंदा आपल्या बापान केलतं का? हा भीक मागून खावं लागन. नीट नेटकं ओपलं असतं तर एखादी खताचं गोण आलं असतं. आता वावरातून हागायचं काय? काय एवढं मोठं गोड झालं पण अक्कल कावडीची नाही. तिकडे दलालाच्या माड्यावर फुकट झालं तर वाळून खाल्लेलं काय वाईट होतं? अरे उलट्या खोपडीच्या
पोट उलसक आहे पण भरायला लय अक्कल लागती. हा हा कळतं कळतं. तो काय उपटून भारी बांधले माहितीये ना, कशाला सांगता नुसतं एडीस पिडीस करते पोराला. अरे करता येते करू दे ना मग. करा आणि झक मारा तिकडे. ठाणाकला काय याचं बी. आता कुठं 12 बैलाचा गाडा ओढायचा आहे काय नू. घेणं देण्याचं त्या पोराच्या मागे लागता. शान सुरत पोरग फार येडावानी करून टाकलंय तुम्ही. हाय ना लय शहाणे लोक जमा झालीत सगळी, काय खरं नाही. काय का नंदे? काय नाही, अडकिता न्यायला आलते. कोणाचा अडकिता? आमचाच आहे. इथं कशाला आणला होता? याने आणला होता. ए मुस्काट तोंडी, अक्कल आहे का तुला काही? वाट अडकीचा टाकून तू तीन जाती थोबाड घेऊन कुठे बी. वाटावा नव्हता, कडलाच होता. खरंच कडला होता का? वाटारडे परत आटकेचा टाकला ना तिथं, फोडूनच टाकीन. फोडशील ना. काय म्हणली? कुठे काय? उचल ते पोतन टाक पात्र्यावर आणि होय घरात. अरे काय करडाला पाणी पाजायचं होतं. धर. काय गोड पाणी बया. मला तर असं झालं किती पिऊन किती नाही. अजून एक बादली दे ना. ते का सांड मारायला? करडाला का उष्ट पाणी पाहिजे का? पाच नाही तर मार तिकडे. आता ग बळ. बापू, अ, ओ बापू, अ, पाणी प्यायचं ना. आण गड्या. काढ आता पाणी. आता कसं जागेवर आला? आहा, आहा. ओ अध्यक्ष. आहा, आहा. घे बरं गोमत्राची. हे स्लरी गुळ, गोमतार आणि ताक आणि बॅक्टेरिया एकत्र केलं ना 8-15 दिवस मुरून द्यायचं, हलून घ्यायचं, मग उसळ टाकायचं, मग धिंगाणच 80-90चं आवरेज. चांगलं झालं ना. बेवर कसं झालं? ए अरे खातो काय? खते ते थुकते बुरून घालशील. काही खाते. मी मरणार तर नाही ना. नाही मरत. चल हा आईचा माम जाते. शिवा, ए शिवा, हो अरे ते आमच्या लाईटीचं काय फालतू बिलटू झालं तेवढं बघ ना जरा. काय आले? काय माहिती, अरे दुपार धरून पाय लाईट नाहीये.
काय कलेक्शन बिलेक्शन तुटलं काय काय माहिती बघ बरं तेवढं जरा बोर्ड कुठे ते काय फक्त करंट आहे पण ते बंद आहे. टेस्ट आहे का घे. ए दे अक्कल चिटकन ना मी चिटक ना मग. अक्कल गेली काय तुझी नीट लाव की जरा हात गळून आलाय पार. हात घालून लाव. बल दे ज्ञान गेले यार दे ते गुलब्या जाणार होता टोळ्या बघाय काय झालं तुझं काय नु बाहेर रुसलेत की काय सणासुदीचं रुसला असं बरं रुसलाय अरे त्यानं माया देखत 2 पोळ्या खाल्ल्या 2 भज खाल्लं कुरडाया खाल्ल्या भात खाल्ला असं बरं रुसलाय खाऊन पिऊन त्या आईला त्या रुसणाऱ्याच्या काय रे रुसलाय म्हण मी कुठं रुसलोय अरे मग टोळ्याचं काय झालं शिवा त्या टोळ्या आल्या का बघ बरं मावशी मुकादमाचं घर कुठे ते तिथं खाटावर बसले ना तरच मुकदम हा का या टायमाला माणसं कमी पडे आता उन्हाळा दिले पडते ऊस तोडायला लोक राम 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 का राजूरची टोळे आहेत ना हा काऊन ते आपला ऊस तोडायचा होता जमन का तोडायला ते फील्ड मधला विचारावं लागेल राव आमच्या हातात थोडी जास्त आहे ती कोणी फ्रेंड मग आहे का नंबर नंबर हा हाय चालते करतो पण नमस्कार फिल्डमन साहेब ना आम्हाला टोळी लागत होती ऊस तोडायचा होता मी हिंगणून बोलतो शिवा जाधव हां म्हणजे ऑर्डर नाही तुमचा फोन आला का तेव्हा साहेब सगळंच होतो मी हा मेजर काय तो सरपंच सगळ्या गावांना टोळ्या आल्यात आपल्या गावाला अजून एकही टोळी नाही आली अरे बाबा आधी बाकीच्या गावांचं होईन मग आपला नंबर येईल ना काय याचा नंबर आणि काय याचा नंबर फील्डमनला फोन केला ते म्हणला वरून ऑर्डर नाही चेअरमनची गाडी घ्यावं लागेल मी तर म्हणलो होतो चेअरमनची गाडी घ्यावं लागेल म्हणून हाय का नाही रामभाऊ बोललो होतो का नाही मग हे बघा हा अरे दादा आमचा आधीच विषय झाला अरे आम्हाला बी काळजी आहे तू आत्ता आला मग काय अडचण आहे अरे जाऊ ना मी कावा नाही म्हणलो करायचं का नियोजन जायचं का मग चला बघा मग चला ज्याचा ज्याचा ऊस आहे सगळेच चला
काय हे असे 5-50 शेतकरी दिसले की लगेच फरक पडन. सरपंच आपण चेअरमॅन पेक्षा एमडीचीच गाठ घेतली तर. अहो दादा कशाला एमडीची फिमडीची, आम्ही डायरेक्ट चेअरमनला बोलू शकतो ना, ऑन टेबल. अहो घरगुती संबंध आहेत माझे. वय तर मग मी बोलू शकत नाही? अरे याच्या का टाळूच पाणी झालं का? अरे तुला का हलका माणूस वाटलो का मी? अरे सारखे साहेबाचे फोन असतात मला, कळलं का? मोबाईल घेतो. तुला जेव्हा धुता येत नव्हती ना तेव्हापासून मी साहेबासोबत आहे. तू सांगायला मला. सरपंच जाऊ दे आता, उद्या काय करायचं ते सांगा. जाऊ ना मेजर, मी का नाही म्हणलो, करा माणसं गोळा. चला होय चालतंय चला, चला. जाऊ. तेवढे पैशात दूध बनवलं हे शक्य नाही. शेठचा तसा आदेश आहे, तेवढ्यात तुम्हाला करावं लागेल. मला शेठला विचारायला लागेल, विचारून बघतो मी. नाहीतर तेवढ्यात नाही व्हायचं. सेट आम्ही आलो होतो, म्हणजे आम्ही सगळेच आलो होतो, म्हणलं आपली गाठ शेठ. घ्यावं. शेठ तेवढे पैसे ते ऐकत नाहीत. तुम्ही बोलता का त्यांच्याशी पर्सनल कॉलवर? अरे तुला कितीदा सांगितले माझं फक्त नाव सांगत जा म्हणून. नाही काम झालं ना तिथून पुढं कुणाच्या कशा खोट्या सारायचे ते. ओके शेठ. सेट बाकीच्या गावांना आपल्या कारखान्याच्या टोळ्या आल्या, नेमक्या आपल्याच गावाला अजून आल्या नाही. मी यांना म्हणलो बिट्टू शेटची गाठ घेऊ. शेट 101% याच्यावर काहीतरी तोडगा काढतील. हा तुम्हाला ऊस तोडायच्या टायमाला आमचं ध्यान होतं काय? हा तुमच्या गावातून फक्त 50 मतदान पडले अण्णांना. तुम्ही सगळ्यांनी जर अण्णांना मतदान केलं असतं ना, अण्णा आज आमदार असते. आमदार. मतदानाचा आणि ऊसाचा काय संबंध आहे? शेअर्स भरतोय आम्ही इथं, तुम्ही तर गाठून फाट्या मारायला लागले. नाव काय? सरपंच गणपत मोरे. शेठचं नाव काय? याच वय मेजर. मेजर. शाबास. असा कार्यकर्ता पाहिजे, स्पष्ट बोलता. काय गणपतराव? हा ना काय हा ना हा? ही साखर सारखी गोड माणसं आत्ताशी घेऊन आला माझ्या दारात. गेले ना टोळ्या गावागावानी. हा तरी पण एक काम करू, तुम्ही सगळ्यांनी शेअर्स भरल्यात ना? भरल्यात ना? झालं तर मग. अरे मालकच तुम्ही येत, फक्त टोळ्यांचा प्रॉब्लेम आहे. हा नाही तर कारखाना तुमचा आहे आणि ऊस तुमचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तोडा, आणा, घाला. काय कोणाला विचारायची गरज आहे? काय सरपंच? हा मी तर म्हणलो काय कराय. झालं तर मग या. गणपतराव, तुम्हाला तालुक्याला घ्यायचा विचार करतोय आणि तुमच्या गाव हँडल व्हाय ना का? मी करतो शेट. 101% करतो. 101% करतो मी वरसाठी. चल वाचतो तुला चल. हाय मग तात्या आव. तो नाही मेजर इकडे.
बस ना, बस की. काय म्हणत होतो बाहेर? शेअर्स भरल्यात. कारखाना का तुझ्या बापाचा आहे का? चोंगे बापाचा नाही, पण सभासद आहे. तू सभासद आहे आणि आम्ही काय काढायला काय? आईचा भाग आहे दर तुझ्या. इकडे मुतलं तर गागा 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 बघ, तिकडे निघल. किती गैरवस तुझा? 5-6 एकर आहे. 5-6 एकर. झाडभर ऊस आणि कोटभर रुबाब. कोणाची वारवारी करावं कळतं का तुला? तुला ऊस घालायचा ना घाल, पण शेअर्स भरल्यात. सभासद आहे, सदस्य आहे, केवढा आहे, लसूण आहे. असलं शानपणा परत जर ना गायब करून टाकील. फट. मालक बना निघाले. काय झालं मग टोळ्याला? टोळ्या नाहीत ना कारखान्याकडे. टोळ्या नाहीत? मग आता काय ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ऊस तोडून आणायचा आणि कारखान्यावर घालायचा. एवढा ऊस तोडायचं म्हणजे का खायचं काम आहे का? टोळ्याने तर कसं तोडायचं ऊस? काय करणार आपण तरी? अरे नसतील तर नसू दे माणसं, आपण तोडू ना. शशी हो पाय बरं उद्या चल 5-6 माणसं बरं पाहते. बघूच तो ऊस काय करतो. आण भाकरी आण. गिरजीव त्याला बी सांग. सांगा ना. गुलाबराव पांडुरंग जाधव. ट्रॅक्टर नंबर सांगा. MS16 MS16 DS 1268. गाव हिंगणी तुम्हाला. हो हिंगणीकर, तो ट्रॅक्टर आहे ना, ट्रॅक्टर त्या झाडाच्या खालच्या पलीकडच्या साईडला लावायचा. पलीकडून? हा पलीकडच्या साईडला, खाली या साईडला. बर हा फिरून घे ते झाडाखाली. आयो ए आई यार पाटण घास ना.
आयो आली का? खाली इथं गजर बस काय करणार दे? काय नाही, साखर नाही डालतोय. तो यो म्हणला की पाठण घास म्हणून. ए मुस्का डोंडी मी का म्हणलो नाही यार आई काही सांगती लय खोटारडी म्हणलोच नाही मी खरंच नाही म्हणलो आई. चल अशा नाही कसली गहने र खेटरानी आणा बाय धर. राम 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 राम. राम 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 राम. राम. सगळे हिंगणीकर एकाच बाजूला आणून टाकले का? हं? ते काय कळणार बाबा. दे इकडं. जाऊ दे सावकाश सावकाश होते ना. हा काय म्हातारे तू जा नको टेन्शन घेऊ. जा झोप नाही. आला को लय वाईट दिवस आलो बा. शेतकऱ्यांचं 5-6 दिवस खाली करून घेत नाही म्हणजे.
अरे म्हाताऱ्या काय कोण जायची जागा आहे काय ती हा बंदिरा चल हो हो ऐका ना गणपतराव ऐका तर अहो तुमची आई आहे ना माझ्या सख्या चुलत साडूची मेवणी होय हो नात्यात लागतो राव आपण ती आसरगडीची का हा मग मग का हा हा तुम्ही काय इथं नाती गोती घेऊन बसलाय कारखाना नाहीये तर माझ्या घरचं आहे सकाळ धरणं तुम्ही नुसतं लावून धरलंय ठेवता मला ठेवता का काय माणूस आहे राव हा कळाना वळाना डोसक्याची मंडई करून ठेवली हा साहेब हे मागच्या माणसं बघितले ना हां अन्नाचे कट्टर कार्यकर्ते आहेत बरं 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 गाड्या आल्या की लगेच खाली करून घ्यायच्या करतो करतो समजलं हा गणपतराव ए म्हाताऱ्या तुला सांगितलं ना सांगतो म्हणून हा ते कामधंदे तू सोडून आणि बसतो उपशीत इलेक्शनच्या वेळी ह्यांनी माच केला आता कारखानेवाले करतात बदल्यामध्ये आमचं मरण चाकिडा यांच्या काय बाकी काही नव्हतं फक्त कन्व्हेअर बेल्टचा प्रॉब्लेम होता अच्छा तर तो झालाय आता सॉल्व ते काय बेरिंग जाम झाले होते बेरिंग कालच दुरुस्त केली झालं हो कुठं हॅलो शेट वाढवा ना प्रॉब्लेम काय ओके सर ओके हा अहो 8 दिवस झाले कोणीच ऊस खाली करून घेत नाही हा मागून आलेल्या गाड्या खाली करून घेतल्या हिंगणीचे का बाकीच्यांचा घेतला त्याचं काय करायचं घ्यायचा का नाही एमडी सर नाही म्हणले आता काय करायचं आता एक काम करू कारखाना ना टाकू पाडून इथे बांधू पार्टी ऑफिस हा हे परवडत नाही शेठ परवडत नाही तर 2000 ने घ्या हा बरं 1700 ने घ्या पण घ्या हलका समजला काय तुम्हाला नाही तसं नाही मग कसं नाही घेतला मग नका एवढं गरीबाला तळता यायला हो. ए असेच ताताळले होते अण्णा अरे तुम्ही लोकांनी अण्णाला मतदान केलं असतं ना अण्णा आज कॅबिनेट मंत्री असते लाल दिव्याची गाडी असते पुढे माग फौज फाटा असता तोंडाची आलं रे तुम्ही अरे 1.5 दमडीचा तुझा ऊस गेला नाही तर फार मरायला झालाय आज किती कोटीचं नुकसान झालं माहितीये का तुला हा शेठ इथून पुढे माझा अख्खा घरदार मरेस तर तुम्हालाच मतदान करा अच्छा मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो चूक झाली शेण खाल्ला मी माफ करा अहो तेवढा ऊस पत्रात घ्या जोड 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 जोरात
कळ ना तर काय असती तू मिळाला ना तरी खाली येऊन मलाच मतदान करावं लागल. बघतो कसं नाही करत ते. काय ती कारखाना वाढवायचा म्हणते ती बघा. अहो काय झालं घेतात का नाही उचती आपला. अहो काय झालं ते तरी सांगा. अरे बोल ना मग कमू कभी कायस. मला काही चिन्ह दिसत नाही त्यांची ऊस घ्यायची. घ्यायचं असतं तर याच्या अगोदर घेतलं असतं ना. इतके दिवस कशाला थांबले असते. अरे सांग ना मग असं घडा घडा ऊस घेत नाही मग तू काय करत होता 7-8 दिवस तिथे. ह्याला त्या कारखानदाराच्या ह्याला त्या बागायदाराच्या फार पीठ माग केलं. नकाले टेन्शन घेऊ घालू गुरांना तोडून. जसं व्हायचं तसं होईल. तुम्ही एक काम करा 2 घास खा आणि न्यार पडा. मी बघतो काय करायचं ते. बाबू तुम्ही पण झोपा. तुम्ही काटे करणार आहेत का काटे मारणार आहेत रे. काय 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 नाही बाहेर ये. ए काटा मारणारे म्हणजे तेवढाच धंदा आहे का आम्हाला. आम्ही काय चोर आहे का. चोर नाही तर मग हे काय. बाहेरच्या काट्यावर केला तिथं 15 टन मारला. इथं केला तेव्हा 13 टन भरतोय. कुठं हवेला का. हा अरे मग तिथंच घाल की. आमचे हात दगडाखाली गुतलेत म्हणून तुम्ही माजलेत. ए भाऊ तुला जिथं घालायचं ना तिथं घाल. रसून तिला इक नाही तर पिटून दे. भन नाही करायची. चल लिख ह्याला सकन. किती मारलं रे. मी 2 टन मारलाय. अरे कमी खा कमी खा. काढायचं शाप लागन वाटलो होईल तुमचं. अरे यांच्या ना उडाले बिगर येस नाही दांडील गोरा पाहिजे तुला माहित नाही. यांना ना चमटावणारा भेटला पाहिजे एखादा. तू थांबितेस हा. साहेब आहेत मीटिंग मध्ये. काय काम आहे. होतं जरा काम. असं कोणी बी येईल आणि भेटेल. जा.
थांब थांब ना, कळतं का नाही तुला? सांगितलं ऐकायला येत नाही का? चल हो बाहेर. काय करतो? थांब. तू कस काय आता आला? हो बाहेर. बाहेर हो म्हणजे सोटे कोण रे तू? तुला माहित का मी कोण आहे? हा इचा जागीरदार तू. मी जागीरदार नाही तर मग कोण आहे? तुझ्या घेतणार आहे तुझ्या घेतलं आम्ही काय 17 जण पत्राला उचलाय काय? रातून दिवस आम्ही पळपळ पळतोय, मरमर मरतोय, ऊस पिकवतोय, आणि तुम्ही ऊस घ्यायच्या टायमाला अशी उलटी सारायची. तो तर बापच झाला आमचा. आत्ताशी मुद्द्याच बोलला. बापच मी. कारखाना माझा आहे, मी ठरवी काय करायचं काय नाही. कारखाना तुझा आहे. कारखाना तुझा आहे. कारखाना आमचा आहे. शेअर्स भरतं कचाकच. अरे बेकाऱ्यासारखा वर्गणी गोळा करून कारखाना उभा केला आहे आणि म्हणतो कारखाना आमचा आहे. लाज वाटते का? लाज वाटते? कारखाना तुमचा आहे. कोणाचं बंद करू गेला होता? किती गायांचं शान काढलं? ए झुंगळ्या किती बारी मोडल्या? तुमच्या आईचा चोरांचा बाजार तुमच्या. 8 दिवस झाले ना बाप कारखान्यात पट मारितोय ऊस घ्यायसाठी. आत्ताच घेतोय, मगच घेतोय, आत्ताच घेतोय. आता ऊस घेतो गोडत आमच्या. हा आता अण्णाचा टन्ना तो या त्याची आवला तर या शिंतू तासा तू काय बाजारणार आहे का माई? ज्या घेरदारा तू बी लागला सांगायला. केंद्र सरकार 29 रुपये रेट देते आणि तुम्ही 21 रुपये देता. हा एवढं लुटा? अरे मी येले का मड्या बांधून येतात का? तुम्ही आत्तापर्यंत काय लोकांना लुटला असेल ना ते लुटलं असेल, पण आता बस कर नाही तुला खाता येईन, धुता नाही येणार. कुठे देऊ? कुठे देऊ? शेख पोलिसांनी उचलला त्याला. चालला ते असं धरून फरफटला नाही का? असा असा कुठला नाही? कुठला का नाही माहित नाही शेख. माहित नाही. काय करून येतो मी? काय करून येतो मी? पोलिसांनी त्याला उचललं ना, मी त्याच्या घरच्यांना उचलाय, त्याच्या बापाला उचला, काही करा, तो मला हित्त पाहिजे माझ्या पायाखाली जिवंत. हा मारतो काय?
त्याचं ट्रॅक्टर जा, ऊसा सकट जा, भडका उडाला पाहिजे, भडका. भडका उडाला पाहिजे. तुला मारतो काय? बिट्टू शेटला मारतो. अरे तुम्ही अजून तेच काय? शेट तुम्ही शांत व्हा, मी सगळं मॅनेज करतो. काय मॅनेज करणार आहे? काय मॅनेज करणार आहे? सॉरी सर. भुरटी आहे काय? घंटा मॅनेज करणार आहे तू? बिट्टू शेठ, अविनाश बोल राहिलो. ते आमच्या उसाच्या बिलाचे पैसे कधी देणार आहेत? हा, हॅलो. चुटकडीच्या काय हे सर मागत मायला कशाला चालता, जाऊ दे. ही भांडवलदारी व्यवस्था शेतकऱ्यांना मुळासकट उपटून टाकण्याचं काम करत आहे. मित्रांनो, एका सामान्य शेतकऱ्याचा ट्रॅक्टर उसासकट जाळण्याचा प्रकार या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता. नाही म्हटलं तरी 50 ते 60 हजाराचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. विक्रम अण्णा शिंदे सहकारी साखर कारखान्याचा पराक्रम आपण आत्ताच इथे बघितलाय. एका सर्वसामान्य हो हो साहेब, लगेच देतो मी. आहेत आतमध्येच बसलेत साहेब. सहकारी मंत्र्यांचा फोन. हा साहेब, चिरंजीवांकडनं जरा गडबडीत चूक झाली ती. हो साहेब. नाही हो साहेब, हो साहेब, हो साहेब, लगेच 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 करतो. इलेक्शनला 4 कोटी रुपये घेत आणि आता माझ्यावरच उडतंय. काय का केलं असेल त्यांनी? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहेत का, किंवा त्याबद्दल ते त्यांची माफी मागणार आहेत का, हे आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या कष्टांची माती झाली आहे, अक्षरशः माती झाली आहे. तुम्ही बघू शकता. अंगावर पेट्रोल ओतलं माझ्या. बघा, सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. एका सामान्य शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फक्त त्यांनी एका शेतकऱ्याने फक्त आपला जाब विचारला की आमचा ऊस का घेत नाही, म्हणून त्याचा ट्रॅक्टर या कारखानदार लोकांनी जाळण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. अण्णा आलेले आहेत. आपण आता त्यांच्यामध्ये अण्णाची गाडी दिसत आहे. त्या चॅनलवाल्याला फोन लाव. काय तुमचा टीआरपी लय वाढलाय सध्या.
मग आमच्या टीआरपीवर काय? मग बातमी खरी असते म्हणून काय झालं? ताबडतोब बातमी बदला. तुमची मजुरी जी काय असेल ती घरपोच होईल तुम्हाला. अरे बैला, इथे तुमच्या शेटला हाणूस तर काय करत होता? उपटत होता का? इथं कोणी आलतू फालतू येते आणि मारून जाते. लाजा नाही वाटत तुम्हाला? अरे लाजा नाही वाटत का? काय कमी केलं रे तुम्हाला? काय कमी केलं? अरे एकेका टायमाला 2-2 किलो मटण हाणता की नो, कामाच्या वेळेला एक पण नाही. कुठे तो एमडी? सर आहे तशी. हा, माझं एक साधं पोर नाही सांभाळत आलं आणि कारखाना काय तुम्ही केस हो? हा, वॉचमन बनायची तरी लायकी होती का तुझी? एमडी केला आम्ही तुला कशाला? आमच्या बोखंडी बसायला का आमच्यावर उडायला? सर ऑफिसमध्ये होतो. ऑफिसमध्ये का रताळी उकडून खातो? इथं बाहेरची लोक येतात आणि ठासून जातात आणि तुम्ही. सॉरी सर. अरे निघा. काय चला. बिट्टू शेठ, त्याचा पद्धतशीर कार्यक्रम लावलाय मी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. टेन्शन घेऊ नको. तू इथे येऊन माझ्या डोक्यात टाकून गेला. तू म्हणता टेन्शन घेऊ नको. अरे हो बिट्टू शेठ, ना आत्ताशी त्याचा ट्रॅक्टर झाला. जोरपर्यंत त्याला जिता चालत नाही ना. आताच एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. शेतकऱ्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःचा उसाचा ट्रॅक्टर जाळून लोकप्रतिनिधी विक्रमण्णा शिंदे यांच्यावर आरोप केले. परंतु पोलीस निरीक्षक गणेश भिडे यांनी आरोपी शिवा जाधव याला अटक केली आणि त्यावर गंभीर गुन्हा दाखल केला. तरी काय हातात घेतो? काय हिरोगिरी करून लोकांना गोळा करतो तो? तुझं हिरोगिरीच काढतो. ए हाना याला, हाना हाना उतरले का हिरोगिरी? साहेब मरल बिरली कशाला रेस घेता? साहेब कधी चेरपडलं तरी सागायला आमचा ऊस घ्यायला. उलट बोलतो तू, उलट बोलतो. तोंड बंद करू तुझं. लय लाईटली घेतला. काय तमाशाचं वग लावला इथं? हा नाही साहेब, चांगलं मोठे मग असा मग सापावानी ठेचायला तिच्या ठोंगणात मिरचीचा पुखणा टाका नाही. ठीक आहे साहेब. माने बाबा, अरे अरे कायद्यानं होऊ द्या जरा. हो साहेब, कायद्यानं होऊ द्या ना. कशाला आमच्या पोटात पाय देताय? हा साहेब होय. टाका त्याच्या ढोंगणात. उद्या सकाळी हाकताना आठवण आली पाहिजे आपली. आम्हाला लई तिकट आहे, लई आग होईल.
पावडर. त्याचं कसं असतं ना बिट्टू शेठ, अवी भुंकणारी कुत्री भुंकतच राहतात, पण त्यांना आपल्या एका बाजू जरी वाकडं झालंय का मग कशाला खाजून अवदान काढायचं. अवे दलिंद्रच असतात, त्यांना भाकर द्यायची नसते, फक्त दाखवायची असते. शेतीला दिली घेतली घेतली. हा हे एवढं मोठं साम्राज्य आपण कुणाच्या जोरावर उभं केलं? त्यांच्याच ना. त्यो तोट्यात गेलेला 300 कोटीचा कारखाना 35 कोटीत घेतला. कोणाच्या जोरावर घेतला आपण? तुम्हाला 300 कोटीचं फुकट मिळालं म्हणून मी मार खायचा काहीच नाही करायचं. तसं नसतं बिट्टू शेठ, ह्यांची अशी जोडेन नसे मारायची, पेढा देऊन मारायची असे. पेढा देऊन मारायची? हे असं असं मारलं मला त्यांनी आणि तुम्ही पेढा द्यायची भाषा करताय? ए बिट्टू शेठ माझं मग अण्णा, हे तुमचं ज्ञान ना, तुमच्या पैशी वय झाले तुमचं, खच्ची झालाय तुम्ही. मला कळते काय करायचं काय नाही ते, मी दाखवतो त्याला माझा इंगा. म्हणून म्हणत होतो आमोशेला नको. हे असलं पहिलं झालंय. बोला. तेवढं पोराला सोडा साहेब. कुठल्या पोराला? शिवा जाधव हे त्याचे वडील आहे आणि मी मामा आहे. का सोडायचं? काही चुकलं असेल तर मी माफी मागतो साहेब. त्यानं काय केलं माहिती आहे का? कारण नसताना मास्क करायला गेला, घेतला म्हणून. त्यांनी जर मनात आणलं असतं ना तर कवाच गायब केला असता त्याला. चुकी झाली आमची, एवढ्या बारीन पदरात घ्या. हां हॅलो साहेब, त्या पोराचे वडील आलेत. काय करायचं? हो नाही वशा केलाय ना. ठीक आहे साहेब. बघितलं का, एक फोन केल्यावर साहेबांनी लगेच सोडायला सांगितलं. मोठी माणसं उगीच मोठी होत नाहीत. काय माने? हा साहेब. काढ त्याला बाहेर. हो. ए जाधव, तुम्ही माझ्या किती बी पाय पडले असते ना तर मी याला सोडला नसता, पण साहेब उडले दम ते दम. अरे मार खाऊ.
माझ्यावर थुकीतो तू माझ्यावर थुकीतो दाखव बरं कसं थुकतो दाखव ना माने याला अटक चल परत लटकवूया याला अजून जिरले नाही याची साहेब पाया पडतो तुमच्या एकदा माफ करा. विक्रमांनाच्या पायाची धुळबी नाही तुम्ही गधड्या हो लायकी का तुमची हा मारू नका आत्ताच्या आताला घेऊन जा इथून नाहीतर साठत निघुस्त व्हान चालेल निघ निघ रांडा मेल्यांचं वाटोळ होईल परला गोराडवारासारखं मारलाच बादा बादा मेल्याने पार हाल केलं लेकरा लय मारले व काय निळी झाली व पाठ दयामय कशी नाली रांडा मेल्यांना आहेत का नाही त्यांना का पार उलटल्यात सारे पिणारा ना कावळा सुधीक शिवायचा नाही असं करून मिळालं तरी काय आ काय मिळालं म्हणजे गोरगरिबांचा शान खायला मिळाला असं ना लाचा लाचा अजून काय आज आमचा ऊस होता म्हणून गेलं पोर उद्या तुमचा नाही का हा का डोंगात चपट घालूनच बसणार आहेत सारी अहो वहिनी ज्या दिवशी हे प्रकरण झालं का ज्या दिवशी ट्रॅक्टर जाळला त्या दिवशी मी चेअरमनची गाठ घेतली मी स्वतः तडा तडा बोललो चेअरमनला ते मी 4 माणसात होय राम भाऊ नाही बोललो चेअरमनला म्हणलं चेअरमन हे चालायचं नाही आमचं पोरे त्याच्या अंगाला बोट सुद्धा लावू नका डायरेक्ट बोललो मी का घाबरतो काय आता ते मध्ये पोलिसांनी काशी केली त्याला मी काय करू सरपंच तोंडाची घाण नका कर तुम्हाला काही चेअरमनची चाटायची ना त्याच्या दारात जाऊन चाटा आता हे बघा याचा असं आहे मग वहिनी मी काय म्हणतो अजून मी माझ्या बरोबर चला ज्याचा ज्याचा ऊस आहे ना सगळे चला ना मी सगळ्याच्या वतीनं चेअरमनला बोलतो ना आमचा ऊस घ्या म्हणून का नाही घेणार ते घ्यावं लागेल त्यांना सरपंच अहो तुमची तळमळ कळली आम्हाला ह्याच्या अगोदर का नाही घेतला आमचा ऊस अहो काका त्यांच्याकडे पहिलीचे 50 गावं असतात आपलं ठिगळ कुठं लावायचं आ आता जाऊ ना आ मी का घाबरतो काय डायरेक्ट चला माझ्या बरोबर इतक्या दिवस दात इतकत बसला होता का मग मी काय बोलतोय वहिनी तुम्ही काय बोलताय जरा तरी समजून घ्या ना आ आता चला ना होय बोलू गाठ घेऊ बघू काय होते ते कसा घेणार नाही ऊस अहो चला तर मग चला चला सरपंच म्हणते तर जाऊ दे आपण होय होय चला 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 जेवायला ओ मी काय म्हणते आऊ उठा की ओ आऊ उठा की ओ मस्करी नका ना करू उठा ना पूर्ण करा रे पूर्ण करा शांत व्हा ऐका माझं जरा मी काय म्हणतो ते तर ऐकून घ्या हे पहा अण्णांचे सक्त निर्देश आहेत क्षेत्रातील सगळ्या सभासदांचा ऊस घेतला जाईल स्टॉक जास्त झाल्यामुळं सध्या आमचे पण हात बांधले गेलेत लक्षात घ्या स्टॉक झालाय का काय
इथं राजकारण चाललंय. अहो गैरसमज करून घेऊ नका दादा, गैरसमज करून घेऊ नका. अहो कारखाना आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. येणार नव्हतं आंदोलनामुळे यावं लागलं. त्याचं कसं आहे ना सरपंच, लोकशाही नसली तरी चालेल, पण ती किमान दिसली तरी पाहिजे ना. काय बोलणार मी आता. अहो पण सगळं एकाच भाकरीचं तुकडं. हा, तुम्ही शेतकरी, मी पण शेतकरी, पण त्याचं काय, कारखान्याकडे टोळ्या कमी आहेत. आता कारखान्याची ही अडचण आपण समजून घेतली पाहिजे, तेव्हाच आपण सगळे पुढे जाणार ना. कारखान्यानं ऊस तोडणीसाठी गावांचे टप्पे आखून दिलेले, त्याप्रमाणेच ऊस तोडणी होणार आहे. उगाच अशी अफवा उठवू नका की कारखाना ऊस घेत नाही, कारखाना ऊस घेत नाही. आमच्या या कपड्यांवर जाऊ नका, आम्ही बी खोरं घेऊन बाऱ्यावर उभं राहतोय. अहो तुमच्या कष्टाची जाणीव आहे आम्हाला, आणि म्हणूनच कारखाना तोट्यात असताना सुद्धा सहकारी बँकेकडून 35 कोटीचं कर्ज घेतलंय आम्ही. कशासाठी? अहो शेतकऱ्यांची बिलं चुकती करण्यासाठी. हा, शेतकऱ्यांसाठी घेतलं का बँकेचं बुडवाय करता घेतलं? एमडी, अहो लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. या काळ्या मातीची शपथ घेऊन सांगतो, त्यातला एक पण पैसा आम्ही स्वतःसाठी वापरलेला नाही, ते आपल्या रक्तात पण नाही. आमचं पोरग बिट्टू शेठ मला काय म्हणाला माहितीये का, की अण्णा अहो तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्य झिजवलं, मी यापुढं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे म्हणाला बिट्टू शेठ. ती तळमळ दिसते साहेब तुमच्या बोलण्यातून. तळमळ नाही बाबा, ही खटपट आहे 30 वर्षापासूनची. तेव्हा ही गोड फळं घर बसल्या तुम्हाला खायला मिळत आहेत. आणि कारखाना जर बंद पडला तर ऊस कुठं घालणार? हाय का पर्याय कोणाकडं? हाय का नाही? म्हणून म्हणतो बाबांनो जरा दमानं घ्या, सगळी कामं होत्या. आणि यांचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावा. हो सर, लवकरात लवकर. ओके सर. अण्णा, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की सहकारी बँकेतून तुम्ही 35 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. मला एक सांगा, ते कर्ज शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं फेडण्यासाठी घेतलं होतं की तो बंद पडलेला कारखाना तुम्ही विकत घेण्यासाठी केलेला? हा, बोला, कशासाठी घेतलं? बोला काहीतरी अण्णा. बातमी करायची. बापू जेवले ना? जेवल्यात समती, तू आवर. काय त्यात? शिरा. आई म्हणली शिवाला आवडतो त्याला दे.
अरे काय पादाची चव नाही, त्याला काही टाकलं होतं का नव्हतं काही? बघ खाऊन वाटलं त्या. नंदे बेसन घेऊन जा ना. नको, आमच्या घरचे जेवल्यात सगळी. चांगलं आहे, मस्त आहे, खाऊन बघ. आईची आली, तू काय घातली? घालायची ना तू, छान दिसलं असतं तुला पण. माझं चांगलं बन. जाऊ दे ना. बोलायचंय पर्सनल. बोल. तुला दुसरं फुल नाही सापडलं का? फुलापाशी काय, मनात तर आहे ना. काय समजू, कच्चं का पक्क? पक्क. जोरात दणका चाललाय मामाचा. काय रे, खाऊ देऊ का? खायला आणलं काय ना? आहे नात पोरांचं. काय फरो? काय नाही, तुमच्याकडे चालू होतो. आकाश बरं आहे का? हा बरे, आईचं बरं आहे. पण ऊसाची लई बेकारी झाली, निम्म वजन नाही राहिलं. पारलाल भडक पडला ऊस. तुमचं नाव पाठवलं ऊस तर काय होईल बरं? पाठवलं का नाही बरं का? घेतलं पाहिजे ना. काय नोंदवायचं आणि जाऊन द्यायचं तुमच्या नावावर. काय चालतंय, देऊन द्या पाठवून आपल्याबरोबर. चालतंय, मी करतो तयारी. बापूला पाठवतो मग. चालेल, येऊ जेवून जा ना. नाही नको जेवायला आता. बरं जातो आता. चाल. अक्काला सांगा. हा हो. हा सावकाश जा रे. हा. एवढा ऊस गेला ना, डोक्याची झिंझटच जाईल. हा ना. खर्च वसूल झाला ना, बस आपलं समाधान. हा तेवढं बी आहे. याचा सोयाबीन किती मस्त आलाय ना. हा, ऊस जायला पाहिजे फक्त, मग बघ. शिवा Surprise!
बाबा या लवकर ठीक आहे. आज आपलं पाणी निघणार ना भाऊ. बस 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 बस. गोड आहे का चहा? हो गोड. गोड असायलाच पाहिजे. आपल्या कारखान्यात साखर आहे ना. हा घे पे. प्या प्या प्या. काम करायला आला का पिकनिकला आला? उठ. उचल दे पोता. चल. चहा पीते. सरपंच चल. हाँ शेठ सरपंच हा ट्रॅक्टर यायला सर. मेजरचं ट्रॅक्टर नंबर काय? MS16 M2446. खाली रामराम शेठ. राहू दे. ऊस कोणाचा आहे? आपलाच आहे. म्हातारा कोण आहे? पांडुरंग जाधव. हिंगणी गावला का नाही? गावला का नाही? ऊस तुझा नाव शेठ मारू नका राव. हो लय अहंकार नका करू. सोन्याची लंका होती राव ना. हार गेली. तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणजे मी रावण आहे. मी रावण दिसतो का? नाही ना. जोंग्या मला रावण कस काय? तुमच्या वयाचा विचार करा. ज्ञानचो माझ्या बापाचं ऐकत नाही. मला करायला शिकवतो काय? तू माझ्या नातवानी. ऐक मग ऐक. घे बोलून. अरे मूग घेऊन साखर का हत्ती येऊन कशाला लाकडं फोडत? मला लाकडं फोडायला होतो काय? थांब तुला लाकडं फोडून दाखवतो. दाखवतो आणखी आणला. घे रे लाकूड. तुला मारायचं ना मला. धर मार. धर मार.
मार. तुझ्या कर्माची फळं तुला मिळणार. काय म्हणला? तुझ्या कर्माची फळं तुला मिळणार. शिवा 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 बिट्टू शेटनं लय मारला राव बापूला आणि मला. चला
बिट्टू शेट, बिट्टू शेट, ऍम्ब्युलन्स पाठवा पटकन. त्याला तिकडे. ऍम्ब्युलन्स येते. कसं सर? बिट्टू शेटची बॉडी नाही. हे भाडखाव, झोपलाय माझं पोरग, झोपलाय माझं पोरग, झोपलाय. कारखान्याचे सगळे दरवाजे बंद करा. शोधा त्याला सगळीकडे. चला चला, तू तिकडे बघ, तिकडे बघ, चल. बिट्टू शेट, काळजी करायची नाही. बिट्टू शेट आम्ही आहोत. तुम्ही लवकर बरं व्हायचा. बिट्टू शेट काळजी करायची नाही, काळजी नाही करायची. माने, मी जर इकडे बघतो, तू तिकडे बघ. सगळ्यात घेऊन जा लवकर. या लवकर. इकडे बघ. अरे बघता काय,
उचला त्याला, बरा होईल तो. जिंता आवाज येतोय. जिंता त्याला उचला रे, उचला त्याला. साहेब बिट्टू शेट नाही जाता. जिंताय अजून, जिंताय तो. त्या भाडखावचं जोपर्यंत फरशा पाडत नाही ना, तोपर्यंत बिट्टू शेटला कोणी हात नाही लावायचा. कोणी हात नाही लावायचा. बिट्टू शेट आलोच. तिकडे शोधा रे. तिकडे जा, तिकडे बजा. सगळीकडे नाही शोधा. सापडला पाहिजे तो. काय नाही मिळाला. आई सर तुमच्याकडनं होणार पण नाही ते. साले नुसते पैसे खातात. काय काय आहे काय? हा आईला तुमच्या. पळा लवकर, सगळीकडे शोधा. चल लवकर, चल जा तिकडं. वर जा. काय माझ्या माग? अरे काय माझ्या माग? चल जा तिकडे शोध. चल शोध. चला शोधू तिकडे. चला चला चला. साहेब मी काय करू? तू माझ्यावर. हा ओके. तेवढंच राहिलं आता. चल नाही.